पारगावला आलो होतो. बोल ना. आपलं काय निर्णय आहे? काय ठरलंय? आपलं काय भरायचं ना आता 19 किंवा 21 फॉर्म भरायचं. 19 कसा काय पार्टी काय? पार्टीचं काय करायचं आपल्याला? आता आपलं ठरलंय ना, आपल्याला कोणती एक पार्टी असली पाहिजे. बस झालं. मग तेच प्रवेश करता येईल आपल्याला, बाणाकडनं जायचं ना. जाऊ ना कुठे पण, आपलं काय नाही. फायनल आहे. सगळे जण आपल्या पार्टीला चालेल. तेच म्हटलं कसं काय म्हणजे आम्हाला तसं हे करायला नाही तर आम्ही राहायचो 2 दरडे हात ठेवून. नाही 2 दगडीवर तुम्हाला हात ठेवायचं काही कारण नाही ना. चालेल. हां काही अडचण नाही एवढी. चालेल ठीक होईल. मग आप प्रवेशाचं काय नियोजन? सांगतो ना मी तुम्हाला संध्याकाळी आज सांगेल. ओके चालेल ठीक. नमस्कार, मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट. पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव हे गाव पारगाव जिल्हा परिषद गटातील तसेच जारकरवाडी पंचायत समिती गणातील हे गाव. या गावामध्ये आल्यानंतर आपण या इथल्या मतदारांना विचारणार आहोत, लाखनगावचे मतदार नक्की कुणामागे उभे राहणार आहेत. जुनी या ठिकाणी निवडून दिलेली जी लोकं आहेत ती या ठिकाणी लोकांच्या सुखदुःखात आली होती का, विकास कामं केलीत का, ही सर्व प्रश्न आपण या लाखनगावच्या मतदारांना विचारणार आहोत. चला तर पाहूया लाखनगावच्या मतदाराचं काय म्हणणं आहे, त्यांचा कौल नक्की कुणामागे राहील ते. गाव कोणतं आहे? हेच आहे. विवेक वळसे पाटला ओळखतात? हां, काम कसं आहे त्याचं? बरं आहे, चांगलं आहे काम त्यांचं. काम चांगलं आहे. हां, काम चांगलं आहे. तुमच्या गावामध्ये त्यांच्या मार्फत कामं झालेत का? विवेक वळसे पाटील स्वतःच्या लोकांच्या सुखदुःखामध्ये येतात का? आहे ना, येतात ना. येतात ना. हां, काय वाटतं परत आता जिल्हा परिषद निवडणूक आली, निवडून येतील परत? येऊ शकतात. चला पुढे. दादा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेल्या आहेत. जुनी जी लोक या ठिकाणी निवडून गेली त्यांनी कामं केलं, हा कामं झालेलेच आहे ना त्यांच्या कार्यकालात. कामं झालं. हो जिल्हा परिषदेसाठी कोण निवडून आलं होतं यापूर्वी माहिती आहे हो का? विवेकदादा वळसे पाटील काम कसं आहे त्यांचं? बऱ्यापैकी आता हे लाखनगावमध्ये त्यांचं येणं जाणं होतं का? लोकांच्या सुखदुःखात होत आहेत का? हो येत आहेत ना. म्हणजे त्यांना जेवढा वेळ भेटेल तेवढा त्यांनी कार्यकाल त्यांचा चांगला कामात लावलेला आहे. वाटतं का परत निवडून येईल असं वाटतं? आता जनमतावर आहे सगळा काही कौल. आता त्यातही तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. आज काही सांगू शकता येत नाही एवढं परफेक्ट. तुमच्या मित्रमंडळीचा लाखनगावकरांचा कल कसा राहील? आता तसं म्हणजे बऱ्यापैकीच कौल आहे, पण 21 तारखेनंतरच खरे काही रिझल्ट कळेल. फॉर्म भरल्यानंतर माघारी बिघारी कोणाच्या काय होत आहेत त्याच्यानं. उमेदवार ठरल्यानंतर? हा, उमेदवार ठरल्यानंतर. विवेकदाचं वातावरण कसं आहे बरं लाखनगावात? तसं बऱ्यापैकीच आहे, पण आता काही सांगू शकत नाही. समजा सांगू शकत नाही. अटीतटीच राहील यावेळी? अटीतटीचं 100% राहील. लाखनगावकर बदलाच्या मागं आहेत का? म्हणजे असं वाटतंय 80% तरी म्हणजे ना जास्त करून समजा जर असं झालंच तिरंगी लढत झाली तर बदलावर जाईल असं वाटतंय. की सांगा, ऐका ना, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जवळ आल्या. जुनी जी लोक होती त्यांनी कामं केलेत का? केलं ह्या याच्यामध्ये जुनी जी लोक होती ती लोकांच्या सुखदुःखात आलेत का? हो, आलेत ना. आलेत. काय परिस्थिती राहिली यावेळी? जुनीच माणसं परत लोक जी होती ती लोकांच्या कामं आलेत का? विकास कामं झालेत का लाखनगावमध्ये? विकास कामं झालेत ना लाखांना. झालेत. काय कामं झालेत तर रस्त्यांची, कुठं DP असतील, कुठं मंदिराचं झालेत कामं झालेत बऱ्यापैकी झाले. बदल पाहिजे? नाही तसं नाही काय सांगू शकत. तुम्हाला काय पाहिजे? हां, विकास आम्हाला विकास पाहिजे ना. विकास पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आली. जुनी जी लोक त्यांची कामं आहेत का गावात? चांगली. कोण आलं जिल्हा परिषद? दादा विवेक वळसे पाटील. काय काम आहेत गावात? कामं लई आहेत. सांगायला कमी पडेल एवढी कामं आहेत. त्या सगळ्यामध्ये बदल होईल असं लोक म्हणतात. बदल होईल का? नाही बदलू शकत. बदल नाही होणार. चर्चा तर लोक करतात ते बदल. काही झालं तरी दादाला पर्याय नाही. लोक पुन्हा मागू करतात दादा मगच विवेक वळसे पाटील. काय होतं लाखनगावचं वातावरण कसं आहे? प्लस होईल लागेल दादाला. दादा नको निवडणुका जवळ आल्या आता बरोबर. आपण यापूर्वी लोक जी निवडून दिली ती त्यांनी कामं केलेत का? सुखदुःखात आल्यात का लोकांच्या? नाही, कामं करतात. कामं तर करावंच लागतात. काय निवडून आल्यावर तो प्रश्नच नाही काही. बाकी काय लोकांच्या सुखदुःखात आलेत का तुम्ही?
येतात ना. येतात ना. आता काय वाटतं, ही लोक आहेत, ही लोक पुढं निवडून येतील, आहे तीच राहतील का बदल होईल? ते आता मतदारावर अवलंबून आहे, कसं सांगता येईल काय त्याच्यात. आता ज्याचे पार्टी तसं तर येतील निवडून ती. निवडून येतील. चर्चा तर कसं वाटलं काम कसं? काम आता वळसे पाटला जमलं तर आहे काम चांगलं आहे. काम चांगलं येतील का परत निवडून? आता ते मतदारावर अवलंबून आहे, आपण काय सांगा, मग आम्ही काय सांगू शकणार आहे. जुन्या लोकांनी कामं केली का निवडून? कोणत्या लोकांनी नेमकं? जी निवडून दिली यापूर्वी आपण कुठल्या आमदार केलं का जिल्हा परिषद? जिल्हा परिषद निवडून निवडणुकीत आम्हाला तर काही कुठं काम दिसत नाही. नाही सर, नाही बदल होईल असं वाटतं का? व्हायलाच पाहिजे, नवीन चेहरा संधी मिळेल का? व्हायलाच पाहिजे. मिळेल. कुठंतरी बदल केला तरी काहीतरी होऊ शकतं ना, बरोबर. आहे की नाही? नवीन चेहरा संधी मिळू शकते. हां, मिळू शकते. जो सुखदुःखात सामील होईल, जो विकास कामं करेल, जो अडीअडचणीला कामं येईल, तो येऊ शकतो. सध्या तरी बरेच जण फ्लेक्स लावलेत, निवडणूक लढणार अशी घोषणा करतात. या सगळ्यांपैकी तुम्हाला कोण माहिती का आता नव्याने उमेदवार उभे राहतील अशी लोकांची नावं सांगा. आता कोणी उभं राहू द्या, तरी आता जुन्यापैकी उभे राहिले कोणी, म्हणजे आता जे सत्तेवर होते ते कोणी उभे राहिले तर त्यांची शाश्वती कमी आहे. नवीन चेहरा संधी मिळेल. हो, मिळेल. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात बरोबर. आपलं मागच्या वेळी जी लोक निवडून आली होती त्यांनी या भागात कामं केल्यात का? त्याच्यावर लोक समाधानी आहेत का? आता जिल्हा परिषदचा निधी हा वेगळा असतो, आमदारांचा निधी वेगळा आहे, खासदारांचा निधी वेगळा आहे. म्हणजे ओव्हरऑल जर काम सगळ्यात महत्त्वाचं निधी मंजूर करून आणणं लोकांच्या सुखदुःखात ही कामं त्यांनी केलेत का, जी ज्या आशेने लोकांनी मतदान केलं त्या? नाही, आता परिस्थिती अशी आहे, आज दोन्ही साईडनी कामं चांगली झालेली आहे. आढराव पाटलांच्या साईडनी पण कामं चांगली झाली, वळसे पाटलांच्या माध्यमातून पण कामं चाललेली. आता ह्या विधानसभेला आम्ही वळसे पाटलांचं काम केले आणि 100% आम्ही त्यांच्या कामावर समाधानी होतो, म्हणून आम्ही त्यांचं काम केलेलं आहे. परंतु आता जिल्हा परिषद कोण निवडून आलं होतं? मागच्या वेळेस विवेकदादा पाटील आले होते निवडून. बरोबर. त्यांचं काम कसं होतं? लोक समाधानी आहेत का लाखनगावचे? नाही, आता मी लोकांचं कसं सांगणार? इथं तुम्ही फिरता म्हणून सांगितलं, तुम्ही आहे नाही समाधानी? मी ऑलरेडी वैयक्तिक म्हणजे कामाबद्दल तसं पाहायला गेलं तर मी ठीक आहे, काम त्यांचं बरं आहे, चांगलं आहे. परंतु नवीन लोकांना देखील संधी त्या ठिकाणी आली पाहिजे, ही देखील लोकांची चर्चा आहे. म्हणजे तुम्ही जर आज BJP सरकार आहे, आज लोक BJPच्या विरोधात बोलायला घाबरणार आहे, शिवसेनेचं सरकार आहे शिवसेनेच्या विरोधात बोलायला घाबरणार आहे. समजा इथं राष्ट्रवादीचं सरकार आहे, त्यांच्या विरोधात बोलायला घाबरणार आहे. सर्वसामान्य जनतेला ही कुणी समोर येत नसते. जनता ही काय असेल ते EVM मशीनमध्ये आपलं बटन दाबून त्यांचं कर्तव्य पार पाडणार आहे. आणि ठीक आहे ना, सर्वसामान्य कॅमेऱ्यावर बोलतील ते मागं बोलतील असं काही नाही. कारण परिस्थिती अशी, लेबल एकाचं लावणार, स्टेटस लावणार एका ठेवणार आणि मतदान सुद्धा एकाचं करणार आहे. लोकांमध्ये ही परिस्थिती आजची. बरोबर.